येस, व्हेरी गुड. गेटिंग म्हणजे कोणतीही मराठी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट मराठी, आय एम टॉकिंग ऑल द लँग्वेजेस विच आर कन्सिडर ॲज मदर टंग. तर कोणतीही मदर टंग जेव्हा आपण शिकतो फ्रेंड्स, तर मदर टंग शिकण्यासाठी एक नॅचरल मेथड आपण वापरतो, आणि ती नॅचरल मेथड असते लिसनिंग. इट मीन्स मराठी असेल, उर्दू असेल, हिंदी असेल किंवा कोणतीही मदर टंग असेल, जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तर ती भाषा नॅचरल पद्धतीने शिकण्यासाठी फर्स्ट वी स्टार्ट लिसनिंग, राईट, ऐकणे. खूप प्रमाणात आपण ऐकत राहतो. आपले आई वडील असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी असतील किंवा कुणीही असतील, ते मराठी भाषा प्रत्येक वेळेस बोलत राहतात आणि जी बोलतात ते आपण ऐकत राहतो. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी डेव्हलप अ लिसनिंग स्किल. आणि ज्या वेळेस आपण आपली स्किल डेव्हलप करतो, लिसनिंग स्किल, तेव्हा मग नंतर काय करतो आपण? जस्ट टाईप युअर आन्सर. आफ्टर लिसनिंग, फंटॅस्टिक, आदित्य. आणि दुसरा महत्वाचा पार्ट असतो मग, तो असतो स्पीकिंग. बघा, कोणतीही नॅचरल पद्धतीने भाषा आपण शिकतो तर पहिला पार्ट असतो लिसनिंग, आणि इमिजिएटली आफ्टर लिसनिंग वी स्टार्ट स्पीकिंग, म्हणजे आपण बोलायला सुरुवात करतो. गेटिंग? These are called two strong pillars of language. Which are the two strong pillars of language? Listening and speaking. Right? आणि जेव्हा मग आपण थोडं मोठं झाल्यानंतर आपले पॅरेंट्स आपल्याला शाळेमध्ये एनरोल करतात. शाळेमध्ये आपलं नाव टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपण ABCD, अ ब क ड व्हॉट एव्हर वी स्टार्ट रायटिंग. आपण तिथं लिहायला लागतो. अँड आफ्टर दॅट जे लिहिलेलं आहे ते काय करतो आपण? वाचायला लागतो. गेटिंग? So as per the expert or as per the research, these are four strong pillars of language. Which one? Listening, speaking, writing and reading. These are four strong pillars of language. आणि या 4 पिलरच्या माध्यमातून कोणतीही भाषा आपण जगामध्ये शिकतो नॅचरल पद्धतीने. राईट? मग इंग्रजी असो, मराठी असो, उर्दू असो, कोणतीही भाषा या पद्धतीने आपण शिकतो. पण या 4 पिलर मधून द मोस्ट स्ट्रॉंग पिलर्स आर लिसनिंग अँड स्पीकिंग. राईट? हे दोन जे पिलर्स आहेत, लिसनिंग आणि स्पीकिंग, हे खूप महत्वाचे आहेत. मग आता या पद्धतीने आपण मराठी भाषा शिकलो किंवा कोणती मदर टंग आपण शिकतो. नाव वी विल कम्पेअर द सेम विथ इंग्लिश लँग्वेज. बघा, आता आपण इंग्लिश सोबत याला कम्पेअर करू. मग इंग्रजी पण आपण खूप वर्षापासून शिकत आहोत. कुणी 10वी मध्ये असतील, कुणी 12वी मध्ये असतील, कुणी पीजी झालेलं असेल, कुणी ग्रॅज्युएशन असेल, कुणाचा डिप्लोमा झाला असेल, कुणी 20 वर्षापासून इंग्रजी शिकत असणार. तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी येत नाही. मग काय वाटतं, एवढं डिफिकल्ट टास्क काय काय इंग्रजीमध्ये बोलणे, की 20 वर्षापासून आपण इंग्रजीशी कनेक्टेड आहोत, तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही. एवढी डिफिकल्ट लँग्वेज आहे. काय वाटतं, इंग्लिश खूप डिफिकल्ट आहे का? जस्ट टाइप योर आंसर, येस और नो. अभी आपका रिप्लाई देखना है. इज इट डिफिकल्ट लँग्वेज टू स्पीक? टाइप नो. येस. मग डिफिकल्ट नाही, मग का बरं 20-20 वर्षापासून आपण स्ट्रगल करत आहोत? तर स्ट्रगल करण्यामागे काही रिझन्स बाहेर आलेले आहेत, आणि रिझन्स वेगवेगळे असतील. त्यातील एक रिझन आहे की ही जी मेथड आहे ही नॅचरल मेथड आहे. नॅचरल मेथडनी आपण एखादी भाषा सहज शिकतो. पण इंग्रजी शिकण्यासाठी आपण ही मेथड थोडी चेंज केलेली आहे. आणि कशी चेंज केली बघा. ऍज अ पॅरेंट्स म्हणून किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून आपण काय करतो, एखादा चार्ट आपल्या भिंतीवरती पेस्ट करतो. गेटिंग? चार्ट भिंतीवरती पेस्ट केला की लगेच आपण बोलायला लागतो. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. किंवा आपले पॅरेंट्स पण सांगतात की रीड लाऊडली, वाच जोरात. म्हणजे आपण इंग्रजी कधी सुरू केली माहितीये का? इंग्रजी वी हॅव स्टार्टेड फ्रॉम डायरेक्टली रीडिंग. म्हणजे ज्या ठिकाणी नॅचरल पद्धतीने आपल्याला लिसनिंगने सुरुवात करायची होती, पण आपण इंग्रजीची सुरुवात कशी केली माहितीये का? रीडिंगनी. आणि नंतर जे लिहिलं ते नंतर आपण काय करायला लागलो? लिहायला लागलो. ABCD XYZ म्हणजे आपण कोणत्या स्टेप्सने सुरुवात केली? रीडिंग आणि रायटिंग. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल पद्धतीने जेव्हा एखादी भाषा आपण शिकतो, सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड स्टार्ट फ्रॉम लिसनिंग अँड स्पीकिंग. पण हा जो पार्ट आहे कोणता? स्पीकिंगचा पार्ट, स्पीकिंग अँड लिसनिंग, हा खूप रेअरली आपण केला. Actually, we need to focus on the both part, that is speaking and listening. पण हा पार्ट कधी आपण जास्त केलेलाच नाही. म्हणून आजही आपल्याला एक स्ट्रगल वाटतो किंवा एक चॅलेंज वाटते इंग्रजी बोलताना. पण
नॅचरल पद्धतीने या पद्धतीने मेथड गेली वरून खाली. आपण काय केलं, वरून खालून वरती, राईट. मग आपल्याला सुरुवातीला ही मेथड चेंज करायची आहे. इट मीन्स वी नीड टू स्टार्ट इंग्लिश फ्रॉम लिसनिंग. मग लिसनिंग म्हणजे काय, की इंग्रजी ऐकत राहणे. मग इंग्रजी ऐकण्यासाठी काय, न्यूज असतील, मूवीज असतील. आता हे तर आपण कधी कधी बघतो, पण क्लास जेव्हा आपण एखादा अटेंड करतो, तर क्लास अटेंड केल्यानंतर जेव्हा टीचर इंग्रजीमध्ये बोलतात किंवा इथे ग्रुप असतो, तो ग्रुप इंग्रजीमध्ये बोलत राहतो, तेव्हा अल्टिमेटली काय डेव्हलप होत राहते माहितीये का, आपलं लिसनिंग स्किल, गेटिंग. आणि लिसनिंग स्किल जशी जशी आपली डेव्हलप होते, तर अल्टिमेटली आपली स्पीकिंग स्किल जी आहे, ती स्पीकिंग स्किल सुद्धा डेव्हलप होत राहते, राईट. म्हणजेच वी नीड टू स्टार्ट इंग्लिश फ्रॉम लिसनिंग, स्पीकिंग. आणि हे जे उरलेले जे रायटिंग आणि रिडिंग पार्ट आहे, हा नंतरचा पार्ट आहे. कारण हे जे दोन पार्ट एकदा आपले क्लिअर झालेत, किंवा दोन ज्या पिलर आहेत ते एकदा का आपले स्ट्रॉंग झालेत, तर डेफिनेटली वी कॅन गेट कमांड ऑन रायटिंग स्किल ऑल्सो अँड रिडिंग स्किल ऑल्सो. बट फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फोकस ऑन लिसनिंग अँड स्पीकिंग. गेट इट, राईट. तर या पद्धतीनं आपल्याला आपली जी मेथड आहे ती चेंज करायची आहे. तर हा एक महत्वाचा रिझन आहे की इंग्रजी न येण्यासाठी ही एक मेथड आपण वापरली, दॅट इज रॉंग मेथड किंवा आर्टिफिशियल मेथड वापरली, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आजही स्ट्रगल फेस होतो. गेटिंग. पण हा एकच प्रॉब्लेम आहे असं पण नाही फ्रेंड्स. या व्यतिरिक्त आणखी काही इतरही प्रॉब्लेम असू शकतील, की येस सर मला हे तर माझ्या लक्षात आलं, परंतु माझा दुसरा पण एखादा प्रॉब्लेम आहे, की तो प्रॉब्लेम तुम्ही मला सॉल्व्ह करून द्या. तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर मला इंग्रजी बोलता येईल, राईट. म्हणजे फक्त एकच स्ट्रगल असेल किंवा एकच चॅलेंज असेल असे नसतील. प्रत्येकाला वेगवेगळे चॅलेंज असू शकतात, राईट. कुणाला इंग्रजी लिहिता येते, वाचता येते, पण बोलता येत नाही. कुणाला ग्रामरचा चॅलेंज असू शकतो, कुणाला प्रोनाऊन्सिएशन असू शकते, किंवा वेगवेगळे चॅलेंजेस असू शकतात, राईट. तर तुम्हाला कोणता चॅलेंज आहे? तुम्हाला इंग्रजी जर बोलता येत नाही तर काहीतरी चॅलेंज आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जर इंग्रजी बोलता येत असेल मग प्रॉब्लेम नाही. दोन गोष्टी बघा, जर इंग्रजी बोलता येत नाही तर प्रॉब्लेम आहे, आणि एकही प्रॉब्लेम नाही याचा अर्थ इंग्रजी बोलता आलं पाहिजे. मग तुम्ही सगळे माझ्यासोबत इथे कनेक्ट झालात, आणि कनेक्ट होण्यामागचं रिझन आहे की सर मुझे इंग्लिश सीखनी है. आणि मग इंग्रजी न येण्यासाठी काहीतरी चॅलेंज असेल. जर तुम्ही कोणतं चॅलेंज फेस करता, कोणता स्ट्रगल फेस करत आहात, ट्रबल असेल, तर तो फक्त एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. आणि ते जे प्रॉब्लेम्स आहेत मी त्या बोर्डवरती 1 बाय 1 लिहितो, आणि आपण त्याबद्दल एक चर्चा करू, राईट. नॉट टू स्पीक प्रॉपरली, स्पेलिंग मिस्टेक, ओके. स्पेलिंग एक एक लिहितो प्रॉब्लेम, स्पेलिंग, ओके. जस्ट अ मिनिट, येस. रीडिंग रायटिंगचा प्रॉब्लेम आहे, ओके. रीडिंग, त्यानंतर रायटिंग, ओके. त्यानंतर मिनिंग, राईट. अर्थ समजत नाही, ओके. त्यानंतर सेंटेन्स मेकिंग, ओके. सेंटेन्स मेकिंग, राईट. बघू किती प्रॉब्लेम आहे. फिअर, व्हेरी गुड. एखाद्या वेळेस भीती पण वाटते, सगळे येते, पण भीतीमुळे आपण बोलतच नाही. भीती. लो कॉन्फिडन्स, ओके. लो कॉन्फिडन्स, ओके. आणखी, येस, फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स आलं. व्होकॅब्युलरी 8 नंबर, व्होकॅब्युलरी, येस. महत्वाचा प्रॉब्लेम सांगितला विशाल, ग्रामर. भरपूर लोक हा प्रॉब्लेम सांगत राहतात, ग्रामर. आणखी कन्व्हर्जेशन, येस, संभाषण. इंग्रजी बोलता येत नाही, ओके. कन्व्हर्जेशनचा प्रॉब्लेम, ओके. बघा इथे मी सिरियल नंबर पण लिहिले तर 9, 10, येस. आणखी, ओके. तुमच्याकडून मला हे एवढे रिप्लाय आले, आणि जे रिप्लाय आले ते मी बोर्डवरती लिहिले, राईट. नियर अबाउट आय हॅव रिसिव्ड 10 रिप्लाय. आता हे जे 10 रिप्लाय तुम्ही सांगितले की सर मला हा हा प्रॉब्लेम आहे. आता कदाचित हे सगळे प्रॉब्लेम सगळ्यांना असू शकतील, किंवा कदाचित कुणाला यातला 1-2 प्रॉब्लेम असू शकतो. पण मला सांगा, जेव्हा या वेबिनारच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केलेत, तर काय वाटते मग, की तुम्हाला मग इंग्रजी बोलता येईल का? सर मला हे प्रॉब्लेमच आहेत तुम्ही सांगितले,
येस. ओके. येस. राईट. ग्रामर. ओके. मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे चॅलेंजेस आहेत, या चॅलेंजमुळे तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. हे प्रॉब्लेम्स आहेत, या प्रॉब्लेममुळे आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही. मग मी जर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, तर काय वाटतं इंग्रजी बोलता येईल? येस. आदित्य सांगतो बोलता येईल. बाकीच्यांना बोलता येईल का मग? येस. येस. व्हेरी गुड. विशाल. राईट. येस. भक्ती मॅम, सॉरी भारती मॅम. राईट. बोलता येईल. राईट. मग आता खरोखर हे प्रॉब्लेम आहेत का मानलेले आहेत? आपण एक फक्त चर्चा करू. म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला असं वाटलं की हा हे तर प्रॉब्लेम नाहीच आहे, हे मी मानलेले प्रॉब्लेम आहेत. कारण हे प्रॉब्लेम आज सॉल्व्ह नाही होणार. प्रॉब्लेम्स आज सॉल्व्ह होणार नाहीत, पण आपल्याला एक सोल्युशन मिळू शकते की हा या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि एकदा का आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तर मग आपण जे सांगितलं की या प्रॉब्लेममुळे मला इंग्रजी बोलता येत नाही, आणि तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला, तर डेफिनेटली व्हॉट विल हॅपन, वी कॅन स्पीक इन इंग्लिश विदाउट हेजिटेशन, कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंटली. गेटिंग? तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम सांगितला स्पेलिंग. आता कोणी सांगितलं आय डोंट नो, पण बघा बोलण्यासाठी स्पेलिंगचा तर काही अडचणच नाही. मी जर तुम्हाला म्हटलं गुड मॉर्निंग एवरीवन, तो आपको थोड़ी पता है अभी सर ने जो गुड मॉर्निंग एवरीवन बोला है उसका स्पेलिंग रॉन्ग बोला है कि सही बोला है. व्हेन आय विल राईट ऍट द टाइम वी विल अंडरस्टँड. पण ओरली जेव्हा बोलतो आपण, तर ओरली बोलण्यासाठी स्पेलिंगचा काही इश्यूज नसतो. स्पेलिंगचा प्रॉब्लेम रिअली येतो लिहिताना. गेटिंग? राईट. म्हणजे हा सहज प्रॉब्लेम आहे आपला. स्पेलिंग इश्यू हा रायटिंगच्या वेळेस आलेला प्रॉब्लेम आहे. ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग डोंट थिंक अबाउट स्पेलिंग इश्यूज. राईट. दुसरा आहे रिडिंगचा प्रॉब्लेम, की सर मला वाचता येत नाही. आता वाचणे, लिहिणे, बोलणे, ऐकणे हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. वेगवेगळ्या ज्या काही काय म्हणतात याला पिलर्स आहेत. आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा महाराष्ट्रात किंवा कुठे बघा, ज्या एखाद्या विद्यार्थ्याला मराठी बोलता येते, किंवा आपण एखाद्या आजीचं उदाहरण घेऊ की 70-80 वर्षाची एखादी आजी आहे, आणि आजीला मराठी छान बोलता येते, पण लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण मराठी छान बोलते. येस ऑर नो? सांगा काय वाटते? अग्री. येस. म्हणजे एखादी आजी अशी असू शकते की ती शाळेत गेलेली नसेल आजी, पण मराठी छान बोलू शकते. इट मीन्स रिडिंगचा आणि रायटिंगचा सध्या काही संबंध नसतो बोलण्यासाठी. राईट. रायटिंग आणि रिडिंग ह्या नेक्स्ट स्टेप्स आहेत. गेटिंग? म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना रिडिंग रायटिंग, हे पण सध्या सॉल्व्ह झाले असं म्हणू आपण, किंवा मानलेले प्रॉब्लेम आहेत. एक प्रॉब्लेम तुम्ही सांगितला सेंटेन्स मेकिंग. हा बघा, त्याला आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. राईट. म्हणजे वाक्याची रचना आपल्याला करता आली पाहिजे. मराठी बोलताना, इंग्रजी बोलताना, हिंदी बोलताना, किंवा जगामधली कोणतीही भाषा जेव्हा आपण बोलतो फ्रेंड्स, तर ही भाषा बोलताना फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फॉर्म द सेंटेन्स. जी मराठी मी तुमच्यासोबत आता सध्या बोलत आहे, किंवा इंग्रजी मी जेव्हा तुमच्यासोबत बोलतो, तर व्हॉट वी आर डुईंग, एक एक वाक्य बनवतो, आणि वाक्यापासून मग आपण हळूहळू हळू बोलायला लागतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू डेव्हलप आवर फॉर्मेशन स्किल, फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस स्किल. आणि ही स्किल एकदा का आपली डेव्हलप झाली, तर व्हेरी इझिली वी कॅन फॉर्म सेंटेन्स अँड वी कॅन स्पीक. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपलं हे फॉर्मेशन आलं पाहिजे, आणि हे फॉर्मेशन आपल्या क्लासेसच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. राईट. क्लासच्या माध्यमातून हे क्लिअर होणार. म्हणजे हा पण प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. एक आहे मिनिंग, आणि शब्दाचा अर्थ काय असतो. भरपूर वेळेस खूप साऱ्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहित असतात. मी जर म्हटलं टेबलचा अर्थ काय, मोबाईल म्हणजे काय, राईट, कम्युनिकेशन म्हणजे काय, ग्रामर म्हणजे काय, याचे अर्थ ऑलरेडी आपल्याला माहित असतात. रेअरली एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसतो. त्या शब्दाचा अर्थ जर आपण डिक्शनरी मधून बघितला, मोबाईल मध्ये सर्च करून बघितला, एकदा का अर्थ माहिती झाला, परत परत शब्दाचा मिनिंग चेक करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे काय, हा जो मिनिंगचा प्रॉब्लेम आहे आपण आपला सॉल्व्ह. राईट. त्यानंतर आहे फिअर. राईट. याला म्हणतात डर, भीती. बघा, एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. राईट. आणि भीती माहिती का जनरली कुणाची वाटते? लोकांची. की मी इंग्रजीमध्ये बोलताना लोक मला चुकलं तर लोक मला हसतील, लोक काय म्हणतील, हा एक प्रश्न आपल्या मनात असतो, किंवा हे एक थिंकिंग आपल्या मनामध्ये असते. पण मला सांगा, जेव्हा आपल्याला असं वाटतं की इंग्रजी बोलताना जर चुकली आणि लोक मला हसतील, ही भीती आहे आपल्या मनात, म्हणून आपण इंग्रजी बोलत नाही. मग मला सांगा, मराठीत आपण छान बोलतो, मग असं सांगा मला एक एक्झाम्पल की आतापर्यंत मराठी बोलताना एकही चूक झालेली नाही.
काय वाटते? तुम्ही जे मराठी बोलता, काय वाटतं तुम्हाला? कधीच चुकले नाही का तुम्ही मराठी बोलताना? येस, टाईप करा बरं. मराठी बोलताना सर मी आतापर्यंत एकदाही चुकली नाही. चुकलो का आपण मराठी बोलताना पण? येस ऑर नो? येस, मराठी बोलताना पण आपण चुकतो. मग मराठी बोलताना जेव्हा आपण चुकतो तेव्हा भीती नाही वाटत. इंग्रजी बोलताना एखाद्या वेळेस चुकलं तर काय होते? गेटिंग मदर टंग मध्ये बोलताना सुद्धा आपली जीभ स्लिप्स होते, है ना, टंग स्लिप्स. मग काय? मग जर मराठीमध्ये चुकलं तर आपण सहज बोलतो, अरे नाही मला असं नाही, मला असं म्हणायचं होतं. मग इंग्रजीमध्ये पण आपण सहज आपलं जे आहे ते आपण रिप्रेझेंट करू शकतो की नाही, आय वॉन्ट टू से, या पद्धतीनं. मग ही जी भीती आहे ती भीती पण काय विनाकारणची भीती आहे, राईट. महत्वाचा एक पार्ट आणखी, लो कॉन्फिडन्स. सर मला आत्मविश्वासाचा अभाव आहे. पण बघा, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला येत नाही ना तेव्हाच लो कॉन्फिडन्स असतो. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला येते तेव्हा आपला कॉन्फिडन्स ऑलरेडी बूस्ट होतो. बघा, एक प्रश्न विचारतो सोपा, सायकल चालवणं सोपं आहे की एरोप्लेन? क्विकली, सायकल चालवणे सोपे आहे की एरोप्लेन? सांगा, काय वाटतंय? सायकल सोपी आहे की एरोप्लेन चालवायला? सायकल, बायसिकल, ओके ओके, सायकल. जसं जर आपण कॉमन मध्ये बघितलं तर सगळे, मला पण हा प्रश्न विचारतो मी पण सांगणार सायकल. आणि का माहितीये का सायकल सांगितलं आपण? कारण सायकल चालवण्याची स्किल आपल्याला माहिती आहे, विमान चालवण्याची स्किल माहितीच नाही. पण ज्यावेळेस आपल्याला विमान चालवण्याची स्किल माहिती होईल ना तेव्हा लक्षात येणार, अरे विमान चालवणे तर सायकल पेक्षा सोपं आहे, राईट. का बरं? कारण आतापर्यंत ती स्किल आपल्याकडे नाही विमान चालवण्याची. आपल्याकडे जी स्किल आहे ती सायकल चालवण्याची आहे. इन द सेम वे मराठी आपण सहज बोलतो म्हणून मराठीची भीतीच नाही वाटत, मराठी सोपी वाटते. पण इंग्रजीची भीती वाटते का बरं? कारण आपण बोललेलोच नाही. पण एकदा का इंग्रजी शिकलो मग नंतर लक्षात येणार, अरे ये तो बहुत इझी था. मी तर असं सहज मनात भ्रम करून ठेवला की इंग्रजी कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे, राईट. येस, ओके. तर या पद्धतीनं हा जो प्रॉब्लेम आहे लो कॉन्फिडन्स आपण आपला सॉल्व्ह झाला. व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम म्हणजे यालाच आपण मराठीत म्हणतो शब्दसाठा. तर बघा मित्रांनो, इथं खूप ज्येष्ठ व्यक्ती बसलेले आहेत, विद्यार्थी पण आहेत, राईट, कॉलेज कुमार आहेत, शाळेतले जे आहेत स्टुडंट आहेत, प्रत्येक बसलेले आहेत आणि प्रत्येक इंग्रजी बोलू शकतो जर आपण एकदा इच्छा व्यक्त केली. इफ वी हॅव स्ट्रॉंग डिझायर, येस, सो एव्हरीवन, एनीबडी कॅन टॉक इन इंग्लिश, राईट. तर बघा, व्होकॅब्युलरीचा एक प्रश्न विचारतो, तुमच्या एक्सपिरियन्स नुसार मला एक उत्तर द्या. एक 4-5 वर्षाचा मुलगा आहे, है ना, एक चाइल्ड आहे, 4 ते 5 वर्षाचा, मराठी छान बोलतो. काय वाटते, एखादा 4 ते 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी मराठी छान बोलते तर काय वाटते किती व्होकॅब्युलरी असू शकते बरं त्या मुलाकडे? अंदाजे एक्सपिरियन्स नुसार 300-400, ओके. आणखी काय वाटते सर? भारती मॅम? कळालं नाही, ओके. 4 ते 5 वर्षाचा मुलगा आहे, मराठी बोलतो छान, राईट. नर्सरीमध्ये असेल, सिनियर केजी मध्ये असेल, मराठी छान बोलतो मम्मी पप्पा सोबत, शेजाऱ्यांसोबत. तर एखाद्या छोट्या मुलाजवळ किती व्होकॅब्युलरी राहणार बरं मराठी बोलण्यासाठी? भक्ती मॅम? आदित्य सांगतो की 300-400 शब्द त्याच्याकडे असू शकणार. आणखी जस्ट रिप्लाय देत चला. येस, ठीक आहे. तर आपण कन्सिडर करू की 300 ते 400 व्होकॅब्युलरी एखाद्या छोट्या मुलाकडे जर असेल मराठीसाठी, मराठीची व्होकॅब्युलरी, तर मराठी छान बोलतो, राईट. मराठी छान बोलतो. येस, राजेश सर म्हणतात लिस्निंग ओनली. पण थोडीफार काहीतरी व्होकॅब्युलरी असते ऍज पर द रिसर्च. एक 400-500 व्होकॅब्युलरी जर असेल त्या मुलाकडे, 300 ते 400, 400 ते 500, तर एखादा छोटा मुलगा मराठी भाषा छान बोलतो. पण आपण जर आपल्याला कम्पेअर केलं इथं, तर आपण बघा मित्रांनो, 300 किंवा 400 पेक्षा जास्त व्होकॅब्युलरी ऑलरेडी आपल्याकडे आहे इंग्रजीची. आणि हे मी प्रूव्ह करून दाखवतो. तुम्ही ज्या ठिकाणी बसून हा सेशन अटेंड करत आहात, सहज एक ऑब्झर्वेशन करा त्या रूमचा, आणि त्या रूम मध्ये मॅक्झिमम ज्या गोष्टी असतील ना
त्यांची नावं तुम्हाला इंग्रजीतच माहित आहे, म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे इंग्रजीची व्होकॅब्युलरी खूप आहे. फॉर एक्झाम्पल, ज्या डिव्हाइसच्या माध्यमातून तुम्ही मीटिंग मध्ये आहात, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टेबल, चेअर, होम, हाऊस, वुमन, मॅन, फॅमिली, राईट, गेटिंग, म्हणजे खूप सारं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याकडे इतकी व्होकॅब्युलरी आहे इंग्रजीची, आणि सगळ्यांना माहिती पण आहे त्याचा अर्थ काय. म्हणजे अल्टिमेटली 300 ते 400 व्होकॅब्युलरी सफिशियंट आहे इंग्रजी बोलण्यासाठी, आणि आपल्याकडे 1000 प्लस व्होकॅब्युलरी आता सध्याच आहे, राईट. फक्त फरक काय आहे, जसं मी याच्या आधी प्रॉब्लेम सांगितला, सेंटेन्स मेकिंग, फक्त ही असलेली व्होकॅब्युलरी आपल्याला प्रॉपर पद्धतीने सेंटेन्स मध्ये अरेंज करता येत नाही, राईट. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की आपल्याकडे विटा आहे, रेती आहे, गिट्टी आहे, सिमेंट आहे, पण मी भिंत म्हणणार का? नो. जोपर्यंत मी त्याला प्रॉपर अरेंज करणार नाही तोपर्यंत मी त्याला भिंत म्हणणार नाही. इन द सेम वे आपल्याकडे खूप व्होकॅब्युलरी आहे, बट इफ वी आर नॉट अरेंजिंग द व्होकॅब्युलरी इन अ प्रॉपर सेंटेन्स, टिल दॅट टाइम वी कॅन नॉट से इट इज अ सेंटेन्स. आणि सेंटेन्स बनवण्याची एकदा स्किल आपली डेव्हलप झाली फ्रेंड्स, आपण सहज इंग्रजी बोलायला लागतो. म्हणजे आपला प्रॉब्लेम व्होकॅब्युलरीचा नाही, आपला प्रॉब्लेम सध्या आहे सेंटेन्स फॉर्मेशन किंवा सेंटेन्स मेकिंग, राईट. आणि हा जो प्रॉब्लेम आहे, हे का एकदा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, सहज आपण बोलू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं माहित आहे का, इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजीत बोलावं लागते. बस हा एक थॉट किंवा हा कोट प्रत्येक वेळेस ध्यानात ठेवा, इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजीत बोलावं लागते, पोहण्यासाठी पाण्यात उतरावं लागते, गाडी चालवण्यासाठी गाडी चालवावी लागते. इन द सेम वे इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजीत बोलावं लागते. आणि कशा पद्धतीने बोलणार? सेंटेन्स बनवणार. मग सेंटेन्सचा प्रॉब्लेम आहे, कसे बनवतात ते आपण क्लासेसच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन जे सेशन घेतो या माध्यमातून सेंटेन्स फॉर्मेशन आपण क्लिअर करतो. कालच्या सेशन मध्ये भारती मॅम होत्या, बाकीचे विद्यार्थी बोलत होते, पण भारती मॅडमला थोडा चॅलेंज येत होता. का बरं? कारण बाकीच्या विद्यार्थ्यांची आधी प्रॅक्टिस झालेली होती थोडीफार. कालचं सेशन भारती मॅडमने अटेंड केलं. येस, चॅलेंज आला का मॅम तुम्हाला काल? थोडाफार सांगा. पण बाकीचे विद्यार्थी बोलत होते. का बरं? कारण प्रॅक्टिसची गरज असते, आणि हीच प्रॅक्टिस आपण आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून करून घेत राहतो. आणि एकदा का आपली प्रॅक्टिस झाली, एकदा का आपल्याला इंग्रजी बोलता आलं, तर असं कधीच होणार नाही की सर मला आधी बोलता येत होतं पण आता बोलता येत नाही. कारण कोणतीही स्किल जेव्हा आपण डेव्हलप करतो, तर डेव्हलप झालेली स्किल लाईफ लॉंग आपल्या मेमरीमध्ये राहते किंवा आपल्या जवळ राहते. कोणतीही स्किल असेल, स्विमिंग शिका, परत कधी विसरणार नाही. एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिका, कधीच परत विसरणार नाही. सायकल शिका, विसरणार नाही. इन द सेम वे एकदा का आपल्याला इंग्रजी बोलता आलं, डेफिनेटली वी विल नॉट फॉरगेट हाऊ टू स्पीक, हाऊ टू कम्युनिकेट, बिकॉज इट इज परमनंट स्किल दॅट वी हॅव डेव्हलप, राईट. तर हा जो आहे हा व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम पण आपला सॉल्व्ह. जास्त महत्वाचा प्रॉब्लेम लोक हा सांगतात ग्रामर. सर ग्रामर आहे ना, ग्रामर माझं सॉल्व्ह करून द्या. ग्रामर सॉल्व्ह केलं की माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण बघा, मराठी बोलताना आपण ग्रामरचा एकही रूल माहित नसतो. ग्रामर कोणते आहेत, कोणते टॉपिक्स आहेत ग्रामरचे मराठीत माहिती नाही, तरी सुद्धा मराठी छान बोलतो. मी जर विचारलं मिश्र वाक्य सांगा, केवल प्रयोगी वाक्य सांगा, किंवा केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करून एखादं उदाहरण सांगा, तर बहुप्रयोगी अव्यय सांगा, तर आपल्याला अडचण येणार ग्रामरमध्ये मराठीच्या. पण मराठीचं ग्रामर माहित नसताना, मराठीचं ग्रामर लर्न झालेलं नसताना सुद्धा आपण मराठी छान बोलू शकतो. इन द सेम वे, विदाउट ग्रामर स्किल, विदाउट ग्रामर नॉलेज, वी कॅन स्पीक इंग्लिश विदाउट हेजिटेशन, विथ कॉन्फिडेंटली. गेटिंग? म्हणजे हा जो ग्रामरचा प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह. आणि राहिला कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशनचाच अर्थ मराठीत होतो संभाषण. आणि संभाषण करण्यासाठी पण आपल्याला कोणीतरी सोबत लागते. गेटिंग? मी माझ्या एकट्यासोबत कम्युनिकेशन करणार नाही, राईट. आणि प्रयत्न केला स्वतःसोबतच बोलण्याचा, तर लोक म्हणतील अरे पागल हुआ. गेटिंग? म्हणजे स्वतःसोबतच जेव्हा आपण बोलू तेव्हा लोक आपल्याला ये तो पागल हुआ आहे. म्हणजे संभाषण करण्यासाठी किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला कुणीतरी हवं लागते. आणि तो जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा तो जो एखादा व्यक्ती आहे, तो आपल्याला क्लासेसच्या माध्यमातून मिळतो. कारण आजूबाजूला संभाषण करणारे मराठीचे व्यक्ती आहेत, हिंदी बोलणारे आहेत. क्लासमध्ये काय होणार? यू विल गेट प्रॉपर एन्व्हायरमेंट, यू विल गेट प्रॉपर ऑडियन्स, यू विल गेट प्रॉपर ग्रुप, अँड यू कॅन कम्युनिकेट विथ द ग्रुप, यू कॅन कम्युनिकेट विथ फ्रेंड्स. आणि ह्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्येच अवेलेबल होतील. आणि एकदा काय ह्या गोष्टी अवेलेबल झाल्या, तुमची प्रॅक्टिस झाली,
मग तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत सहज इंग्रजी बोलू शकता. गेटिंग? सो बाहेरच्या लोकांसोबत बोलण्यापूर्वी फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू डू प्रॅक्टिस, आणि ही प्रॅक्टिस आपण क्लासेसच्या माध्यमातून करून घेत असतो फ्रेंड्स, राईट? तर हा जो आहे हा कन्व्हर्सेशनचा प्रॉब्लेम आपण आपला सॉल्व्ह आहे किंवा सॉल्व्ह होणार. गेटिंग? म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम जर आपले सॉल्व्ह झाले तर जगातला कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही मग इंग्रजी बोलण्यापासून, राईट? आणि हे जे चॅलेंजेस होते हे चॅलेंजेस एका दिवसात सॉल्व्ह झाले नाही, पण तुम्हाला समजलं की येस हे खरोखरचे चॅलेंजेस नाही, हे परमनंट चॅलेंजेस नाही, हे टेम्पररी आहे. आणि हे एकदा का सॉल्व्ह झाले तर डेफिनेटली you will get the knowledge of English language and you can start communicating. Getting? तर याच पद्धतीने आपण सहज इंग्रजी बोलू शकतो. तर आय होप मी जे काही तुमच्यासोबत आता डिस्कशन केलं या डिस्कशनच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की हा. आणि मग सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं की फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. एकदा का आपल्याला वाक्य बनवता आले तर वेगवेगळे फॉर्मेशन आहेत सेंटेन्सेसचे, आणि हे सगळे फॉर्मेशन आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं वापरायचे, कशा पद्धतीने बोलायचे ते क्लासेसच्या माध्यमातून शिकवत राहतो. आणि जनरली बघा मराठी शिकताना आपण कम्प्लीट डायलॉग ऐकत गेलो, राईट? तिथं सब्जेक्ट कोणता असतो, वर्ब कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, काहीच माहिती नाही. डायलॉग ऐकला, मला पाणी दे, मला भूक लागली, जेवण दे मम्मी, मम्मी कुठं आहेस, हे काही हे डायलॉग्स आहेत. फक्त हे डायलॉग आपल्याला इंग्रजीमध्ये शिकण्यासाठी आपण थोडा ग्रामरचा उपयोग करून किंवा सब्जेक्ट वर्ब या फॉर्मेशन मध्ये आपण विद्यार्थ्यांना थोडं गाईड करत राहतो. कारण इंग्रजी आपण ऐकतच नाही, त्याच्यामुळे आपला चॅलेंज होतो. म्हणून मग सुरुवातीच्या फेजमध्ये एका स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपण हे डायलॉग विद्यार्थ्यांना सांगत राहतो. आणि आता जो पार्ट आपण चर्चा करणार आहोत तो आहे मग फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. वाक्य कशा पद्धतीने आपण बनवणार, फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. सुरुवातीला आपण एक कम्पेअर करू मराठी इंग्रजी, आणि नंतर मग आपण इंग्रजी सोबत थोडे काही डेमो बघू, राईट? बघा, हिअर आय एम रायटिंग मराठी वन सेंटेन्स अँड हिअर इंग्लिश सेंटेन्स. मराठीमध्ये एखादं वाक्य जर मी इथे फॉर एक्झाम्पल राम आंबा खातो फॉर एक्झाम्पल, आणि हेच वाक्य जर मी इंग्रजीमध्ये लिहिलं राम मँगो ईट. बघा जसं मराठीचं वाक्य आहे राम, राम लिहिलं, आंबा मँगो लिहिला, खातो ईट लिहिलं. काय वाटते मराठीमध्ये लिहिलेलं वाक्य आणि इंग्रजीमध्ये लिहिलेलं वाक्य कोणतं बरोबर आहे? इंग्रजीतलं वाक्य बरोबर आहे का की मराठीतलं बरोबर आहे? जस्ट टेल मी. ओके, मराठी करेक्ट, इंग्लिश रॉंग. ओके, मराठीतलं बरोबर आहे. मग बघा मराठी सारखंच तर मी इंग्रजीचं दिलं राम आंबा खातो, राम मँगो इट्स. पण ज्यांना हे स्किल माहित असेल किंवा थोडंफार इंग्रजीचं नॉलेज असेल त्यांना लगेच समजलं की इंग्रजीमध्ये लिहिलेलं हे जे वाक्य आहे रॉंग आहे. का बरं माहितीये का? कारण इंग्रजीचं जे स्ट्रक्चर आहे, इंग्रजीचं जे फॉर्मेशन आहे ते थोडं वेगळं आहे आणि मराठीचं वेगळं आहे. मराठीचं जे फॉर्मेशन आहे ते जनरली सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब असं आहे, आणि इंग्रजीचं फॉर्मेशन कसं आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आणि म्हणून भरपूर वेळेस ट्रान्सलेशन मेथड जेव्हा एखाद्या वेळेस वापरल्या जाते तर तेव्हा मग आपल्याला इंग्रजी बोलताना आणखी चॅलेंज येतो. का बरं? कारण आपण काय करतो मराठी सारखंच इंग्रजीला ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. बट इंग्रजी स्पेशल लँग्वेज आहे, वेगळी लँग्वेज आहे, आणि मराठी स्पेशल लँग्वेज आहे, वेगळी आहे. तर दोन्ही लँग्वेज वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे दोन्ही लँग्वेजचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला मोस्टली कोणत्या स्ट्रक्चरवरती फोकस करायचं इंग्रजीसाठी? SVO, राईट? ह्या गोष्टी आपल्या सगळ्या क्लिअर होतील. SVO काय असते? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आणि एकदा का आपल्याला समजलं की या फॉर्मेशन मध्येच आपल्याला वाक्य बनवायचे, SVO फॉर्मेशन मध्ये आपण सहज वाक्य बनवतो. मग आणि सुरुवातीला चॅलेंज जाणार, पण सुरुवातीचा फेज जो आहे इतकी प्रॅक्टिस करून घेतल्या जाईल की तुम्हाला सहज वाक्य बनवता येतात. या SVO व्यतिरिक्त परत एक फॉर्मेशन असते दॅट इज SVOC. परत एक दुसरी फॉर्मेशन आहे SVC, आणि परत एक आहे SV. म्हणजे जनरली ह्या मेन 4 फॉर्मेशन आहेत इंग्रजीमध्ये, राईट? पण या चारही फॉर्मेशन मध्ये फ्रेंड्स तुम्ही बघितलं तर हा SV पार्ट सेम आहे. बघा सर्वांमध्ये दोघांमध्ये SV पार्ट सेम आहे. सब्जेक्ट वर्ब, सब्जेक्ट वर्ब, सब्जेक्ट वर्ब.
गेटिंग राईट. आणि एक फॉर्मेशन असते ती असते फक्त झीची, म्हणजे वर्बनी सुरू होणारं वाक्य. म्हणजे या पाचही स्ट्रक्चर मध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात कॉमन गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे वर्ब. बघा सगळ्या स्ट्रक्चर मध्ये वर्ब आहे. इट मीन्स विदाउट वर्ब वी कॅन नॉट फॉर्म द सेंटेन्स, विदाउट वर्ब वी कॅन नॉट मेक द सेंटेन्स. सो वर्ब्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड युजफुल राईट. एखाद्या वेळेस सब्जेक्टच्या शिवाय आपण वाक्य तयार करू इंग्रजीमध्ये, बट विदाउट वर्ब वी कॅन नॉट मेक सेंटेन्स, वी कॅन नॉट फॉर्म सेंटेन्स. आणि ही प्रॅक्टिस आणखी आपण खूप छान पद्धतीने करतो. म्हणजे मला जर सांगायचं असेल द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट स्टील आय हॅव डिस्कस विथ यू दॅट इज वर्ब्स. आणि ह्याच वर्बच्या काही नोट्स आहेत पीडीएफ मधल्या, काही जनरल व्होकॅब्युलरी आहे, त्याच्या मी काही पीडीएफ फाईल बनवलेल्या आहेत आणि ज्या युजफुल आहेत खूप. या सेशन नंतर मी सगळ्यांना ते प्रोव्हाइड करेल फ्री मध्ये. आणि ती फक्त फाईल घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात किंवा कोणत्या शहरामधून आहात ते टाईप करा. मी तुम्हाला ह्या फ्री नोट्स प्रोव्हाइड करेन, कारण त्या खूप महत्वाच्या आहेत. वर्ब्स खूप महत्वाचे असतात, कारण वर्बच्या शिवाय आपण कोणतंच वाक्य बनवू शकत नाही इंग्रजीमध्ये. गेटिंग. एखाद्या वेळेस शब्द शिवाय बनवणार, पण वर्ब शिवाय आपल्याला एखादं वाक्य बनवता येणार नाही. गेटिंग. तर ह्या जनरली 5 फॉर्मेशन आहेत आणि ह्या फॉर्मेशन आपण डेव्हलप करतो. आणि एकदा काय फॉर्मेशन आपल्याला डेव्हलप झाल्या, लिहिता आलं प्रॉपर पद्धतीनं, तर प्रॉपर पद्धतीने आपल्याला बोलता सुद्धा येते राईट. तर हे होतं सगळं. मग आता एका डेमोच्या माध्यमातून फक्त आपण एक खरोखर आपल्याला इंग्रजी येऊ शकते का? बघा आजचा ऍक्च्युली हा डेमो नाहीये, हा आपला एक वेबिनार आहे. पण या वेबिनार मध्ये फक्त एक आपण एक छोटासा डेमो पण अरेंज केलेला आहे की खरोखर आपल्याला वाक्य बनवता येतात का आणि बोलता येते का राईट. आपले जे प्रीमियम क्लासेस राहतात, प्रीमियम क्लासेस मध्ये ऍक्च्युली ओरल प्रॅक्टिस पण आपण करून घेत असतो. पण इथं फक्त तुम्हाला टायपिंगच्या माध्यमातून एक प्रयत्न करायचा आहे, तुम्ही बोलू शकता का. आणि जर तुम्हाला आज वाटलं की आजच्या 60-70 मिनिटाच्या डेमो मध्ये तुम्हाला थोडंफार काहीतरी यायला लागलं, तर आपला जो कोर्स असतो तो असतो 90 डेज, 90 दिवस. 90 दिवसामध्ये कम्प्लीट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सगळं यायला लागतं राईट. तर आता आपण बघू एक डेमोच्या माध्यमातून राईट की कशा पद्धतीने आपण बोलू शकतो. आणि बोलण्यासाठी माहिती आहे का फ्रेंड्स, 3च वेळेमध्ये आपल्याला बोलावं लागते राईट. 3 वेळ. वेळ म्हणजेच काळ, वेळाच काय म्हणतात काळ. आणि 3 काळ कोणते असतात मग तुम्हाला जर माहिती असेल तर टाईप करून सांगायचं. कारण बोलण्यासाठी 3च वेळ महत्वाचे आहेत, 3च काळ महत्वाचे आहेत. कोणते आहेत सांगता येतील? Just be active, everyone. Yes. Present, future, past. Very good. Vishal. Good. Past, present, future. Very good. आदित्य. आणि जो रिप्लाय देत राहतो ना तो नक्की इंग्रजी शिकतो. जो काहीच करत नाही त्याला काहीच येणार नाही, जो काहीतरी करतो त्याला काहीतरी येणार राईट. म्हणजे कधीच अशी चुकीचा भ्रम डोक्यात ठेवू नका की मी काहीच नाही करणार आणि मला इंग्रजी आलं पाहिजे. नो. कुछ एक म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है ना. सगळ्यांना माहित आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पण आता म्हण माहित आहे कशी आहे ती, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है, कुछ करना पडेगा राईट. आणि काय करायचं, प्रश्न विचारला तर उत्तर द्या. काही कम्युनिकेशन करायला सांगितलं कम्युनिकेशन करा, ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं तर ऍक्टिव्हिटी करा राईट. तर बी अलर्ट अँड अटेंटिव्ह एव्हरीवन राईट. ओके. स्वाती मॅम गुड मॉर्निंग. ओके. तर बघा फॉर्मेशनचा एक फक्त एक डेमो आपण बघणार आहोत. यामध्ये बघा आता एक स्ट्रक्चर आपण या ठिकाणी चर्चा करणार आणि ते स्ट्रक्चर आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि कसं, सिंपल सेंटेन्सेस राईट. सिंपल सेंटेन्सेस ऑफ पास्ट म्हणजे भूतकाळातील सोपे वाक्य. आणि ऍक्च्युली या वाक्यामध्ये आपण जनरली नो ऍक्शन हा फॉर्मेट वापरतो. नो ऍक्शन. मग बघा आपल्याला सोपे वाक्य बनवायचे आहे पास्टचे, सिंपल राईट. आणि त्याच्यासाठी जे फॉर्मॅट वापरणार, पॉझिटिव्ह मध्ये फॉर्मॅट आपण वापरणार. देअर वापरा सुरुवातीला. लुक एव्हरीवन अँड बी अलर्ट नाउ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट नाउ. देअर वापरा आणि पास्ट असल्यामुळे काय वापरा, वॉज वापरा किंवा वर वापरा. आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला सांगायची आहे त्या वस्तूचं नाव सांगा किंवा ज्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याचं नाव सांगा.
म्हणजे स्ट्रक्चर कसं झालं बघा, देअर प्लस वॉज वर प्लस नाउन. आणि बघा इथं जेवढे काही विद्यार्थी आता कनेक्ट झालेले आहेत, राईट, 15-16 जे असतील, तर मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या शाळेबद्दल मला सांगायचं आहे, राईट, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला, पहिली, दुसरी, तिसरी, राईट, त्या शाळेमध्ये मला माहिती घ्यायची आहे आणि तुम्हाला शाळेबद्दल सांगायचं आहे. काय वाटतंय, जेव्हा मी तुम्हाला विचारलं की शाळेबद्दल सांगा, तर कोणत्या टेन्सचा तुम्हाला वापर करावा लागेल बरं? मग शाळेबद्दल सांगा, पहिलीच्या शाळेबद्दल, दुसरीच्या शाळेबद्दल. येस, आदित्य सांगतो पास्ट. आणि ही कन्सेप्ट आपल्याला सहज लक्षात येते. अरे हा, सरांनी शाळेबद्दल विचारलं पहिलीच्या, इट मीन्स झालेलं आहे सगळं, पास्ट मध्ये बोला. मी सध्या काय करता तुम्ही याबद्दल जर विचारलं तर लगेच आपल्याला समजतं प्रेझेंट बद्दल बोलणं आहे. मी जर सांगितलं की समर वॅकेशनची तुम्ही काय प्लॅनिंग केलेली आहे, लगेच समजणार आहे फ्युचर के बारे में बोलना है अभी. गेटिंग? म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे की वाक्य जेव्हा आपण फॉर्म करतो तर जास्त विचार करण्याची गरजच पडत नाही की आपल्याला पास्ट वापरा की प्रेझेंट की फ्युचर. अल्टिमेटली ऍज पर द सिच्युएशन व्हेरी इझिली वी कॅन अंडरस्टँड हाऊ टू फॉर्म द सेंटेन्सेस, राईट. ओके, तर बघा सिंपल सेंटेन्सेस आपण बनवणार या स्ट्रक्चरच्या मदतीनं, देअर प्लस वॉज प्लस नाउन. आणि हे वाक्य कशा पद्धतीने बनवणार, तर जर एखादं सिंग्युलर नाउन असेल, म्हणजे एक नाव असेल सिंग्युलर नाउन, मग तेव्हा काय वापरायचो आपण, वापरतो जनरली वॉज. आणि एखादं नाउन प्लुरल असेल, प्लुरल नाउन, ते वी विल यूज वर, राईट. जनरली याला भरपूर जण वेअर म्हणतात, आपण काय म्हणणार वर, झाडावर, घरावर, क्लासवर, वर. सिंग्युलर नाउन असेल तर वॉर वापरा, प्लुरल नाउन असेल तर वर वापरा. आणि हे जे वाक्य बनवण्यासाठी एक टॉपिक फक्त आपण घेऊया, कारण एकदा टॉपिक आपल्याला समजला तर विथ द हेल्प ऑफ टॉपिक व्हेरी इझिली वी कॅन स्टार्ट मेकिंग सेंटेन्सेस और वी कॅन स्पीक सेंटेन्सेस, राईट. आणि टॉपिक मग घेणार आहोत इन माय स्कूल, राईट. व्हॉट इज द टॉपिक? इन माय स्कूल, माझ्या शाळेत. बघा इन माय स्कूल याचा जनरली अर्थ मराठीत आपण असं घेणार, माझ्या शाळेत. पण आपल्याला वाक्य सुरू कसं करायचं आहे, देअर पासून. पण टॉपिक पाहिजे म्हणून मग आपण एक टॉपिक पण घेतलं यासाठी, इन माय स्कूल. आणि कशा पद्धतीने आता आपण वाक्य बनवणार ते फक्त एक डेमोच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत, राईट. फॉर एक्झाम्पल शाळेमध्ये जनरली प्रिन्सिपल एकच असतो, हेडमास्टर एकच असतो. मग एक असेल तर आपण काय वापरणार, वॉज. आणि जास्त असतील तर आपण काय वापरणार, वर. मग मला जर म्हणायचं असेल की माझ्या शाळेत प्रिन्सिपल होते, तर ऑलरेडी इन माय स्कूल हे स्ट्रक्चर क्लिअर आहे. आणि बाकीचा जो फॉर्मॅट तुम्ही सुरू करणार, देअर वॉज प्रिन्सिपल, राईट. बघा देअर वॉज प्रिन्सिपल, याचा अर्थ झाला प्रिन्सिपल होते. पण पूर्ण वाक्य जर कनेक्ट केलं जेव्हा मी की इन माय स्कूल देअर वॉज प्रिन्सिपल, पूर्ण वाक्याचा अर्थ होणार माझ्या शाळेत प्रिन्सिपल होते. एकच. पण शिक्षक खूप असतात, 2 असतील, 2 पेक्षा जास्त असतील, म्हणजेच काय प्लुरल. मग प्लुरल असेल तर आपण काय वापरणार, वर. मग मला जर म्हणायचं असेल शिक्षक होते, then I will say there were teachers, right? What I will say then, there were teachers. याचा अर्थ झाला शिक्षक होते. गेटिंग? तर याच पद्धतीने अगदी सिंपल सेंटेन्सेस पासून आपण सुरू करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, वी हॅव 3 लेवल्स, बेसिक लेवल, देन इंटरमिडिएट लेवल आणि द फायनल वन ऍडव्हान्स लेवल. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तर सगळ्या पद्धतीचे वाक्य आपण स्किल डेव्हलप करतो. हे वाक्य कसं करायचं, हे कसं करायचं. आणि नंतर मग जगातलं असं एकही वाक्य राहणार नाही फ्रेंड्स की ते तुम्हाला बनवता येणार नाही. आणि एकदा का आपल्याला कोणतंही वाक्य बोलता आलं तर कुठेही कशीही कोणासोबतही आपण इंग्रजी सहज बोलू शकतो. कशाच्या भरोशावरती? ओनली फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, राईट. तर देअर वर टीचर्स. मग आता माझा एक प्रश्न आहे, जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि एकदम सोपी वाटली असेल तर मग मला एक प्रश्न आहे, तो तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. मला जर म्हणायचं असेल लायब्ररी होती किंवा शाळेत लायब्ररी होती, तर ऑलरेडी इन माय स्कूल आपण कव्हर केलेला आहे. आपल्याला सुरू करायचं आहे देअर पासून. लायब्ररी होती कसं सांगणार? टाईप युअर आन्सर अँड सेंड. लायब्ररी होती. येस, नाउ इट्स युअर टर्न टू रिप्लाय मी. लायब्ररी होती. व्हेरी गुड आदित्य, देअर वॉज लायब्ररी. बघा याचा अर्थ लायब्ररी होती. कम्प्लीट मध्ये कसं येणार? इन माय स्कूल देअर वॉज लायब्ररी. देअर वॉज लायब्ररी इन माय स्कूल. येस, व्हेरी गुड. येस, बघा भारती मॅम, काल चॅलेंज आले तुम्हाला थोडे, आज क्लिअर झालं, राईट.
म्हणजेच एखाद्या वेळेस एखादा मूवी जेव्हा आपण बघतो ना फ्रेंड्स, आणि मूवी बघताना जर इंटरव्हल मध्येच एंट्री केली तर तो मूवी समजणार नाही क्या चल रहा है. जसं आमची ऑलरेडी एक ऑनलाईन बॅच सुरू आहे, मॅडमनी सहज अटेंड केली होती काल, पण मॅडमला थोडं एक ट्रबल आहे ना, चॅलेंज आले होते, पण आज मॅडमनीच उत्तर दिलं त्याचं. गेटिंग, कारण बिगिनिंग पासून एखादी गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो सहज समजते, पण एखादी गोष्ट अर्ध्या मध्यातून सुरू झाली मग आपल्याला कन्फ्युजन येणार, क्या चालू आहे, कैसा चालू आहे. राईट, व्हेरी गुड. मयुरी मॅम, इन माय स्कूल देअर वॉज लायब्ररी. व्हेरी गुड, फंटॅस्टिक. राईट, फक्त आता आपण इन माय स्कूल हे रिपीट करणार नाही, कारण हे आज अ टॉपिक म्हणून आपण वापरणार आहोत. मग मला जर म्हणायचं असेल विद्यार्थी होते, विद्यार्थी होते कसं सांगणार? विद्यार्थी होते आणि कुठे होते? शाळेत. मग कसं सांगणार? विद्यार्थी होते. व्हेरी गुड आदित्य, देअर वर स्टुडंट्स. बघा, हळूहळू जर तुमची कन्सेप्ट आता सध्या क्लिअर होत आहे या 50 ते 60 मिनिटांमध्ये, तर जे रेग्युलर क्लासेस असतात आपले, रेग्युलर क्लासेस म्हणजे प्रीमियम क्लासेस, या प्रीमियम क्लासेस. व्हेरी गुड. फक्त मॅम जास्त विद्यार्थी असेल तर आपण वर वापरणार. विशाल, जास्त विद्यार्थी आहे म्हणून आपण त्याला फक्त एस लावणार. एक असेल तर वॉच, जास्त असतील तर वर. बट आय थिंक तुम्हाला जर प्रयत्न करत आहात, सुरुवातीला चॅलेंज येतात आणि हळूहळू छोट्या छोट्या मिस्टेक्स आपल्या एकदा रिमूव्ह होतात आणि मग आपण बोलतो करेक्ट, फ्लुएंट एंड कॉन्फिडेंट इंग्लिश, नेचुरल इंग्लिश, पावरफुल इंग्लिश. राइट, वेरी गुड. अभी ये नाम पता नहीं, सैमसंग लिखा है बस यहाँ पे. देयर वर स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट, बघा आजच्या डेमो सेशन मध्ये किंवा हा जो डेमो आता आपण बघितला, सहज आपल्याला बोलता येते आणि जे लिहिलेलं आहे तेच बोलायचं. आपने बोला है ना कि देयर वर स्टूडेंट्स, बस अभी ओरली बोलो. ओरली स्टार्ट किया मतलब व्हाट यू हैव टू स्टार्टेड स्पीकिंग. गेटिंग, तर या पद्धतीनं. येस, द लास्ट वन मला जर म्हणायचं असेल, शाळेत प्लेग्राऊंड होतं किंवा प्लेग्राऊंड होतं, मैदान होतं, कसं सांगणार? मैदान होतं. येस, टाइप युअर आन्सर. मैदान होतं. व्हेरी गुड, देअर वॉज प्लेग्राऊंड. बघा, हळूहळू आपली कन्सेप्ट क्लिअर होत आहे आणि अशाच पद्धतीचे 90 तास आपण विद्यार्थ्यांना ट्रेन करतो. 90 तास, 90 दिवस. गेटिंग? येस, व्हेरी गुड विशाल. राईट, फंटॅस्टिक. ओके, आणि बघा परत एकदा ते सांगतो, जो रिप्लाय देत राहतो, जो बोलत राहतो त्याला रिझल्ट मिळतो, जो काहीच करत नाही त्याला काहीच मिळत नसते. तो कुछ पाने के लिए कुछ करना पडेगा. राईट, व्हेरी गुड. भारती मॅम, देअर वॉज प्लेग्राऊंड. बघा, पहिलं पण वाक्य तुमचं बरोबर होतं, आज दुसरं पण वाक्य बरोबर आहे, आणि काल मी विचारलं कन्फ्युजन होतं. म्हणजे हळूहळू जेव्हा आपण अटेंड करत राहतो क्लासेस रेग्युलरली, खूप आपल्याला एक रिझल्ट मिळत राहतो. राईट, तर आता मग माझा एक शेवटचा प्रश्न आहे, जर याच पद्धतीने तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, अगदी सोप्या पद्धतीनं, सोप्या भाषेत, फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स, तर आर यू इंटरेस्टेड? जर तुम्ही खरोखर इंटरेस्टेड असाल तर टाईप इंटरेस्टेड. इफ यू आर इंटरेस्टेड टू लर्न इंग्लिश विथ इझी मेथड. ओके, येस. ओके, आणखी जर तुम्हाला खरोखर मग इंग्रजी याच पद्धतीने कंटिन्यू शिकायचं असेल तर येस. ओके, येस. ओके, अग्री. येस, भारती मॅम, येस. ओके, फाईन. तर एक स्टेप फक्त आपल्याला घ्यायची आहे. राईट, आणि ती एक स्टेप असते ऍक्शन प्लान. है ना, अभी तो बहुत बोल लिया, अभी ऍक्शन प्लान जरुरी होता है. भरपूर वेळेस एखाद्या वेळेस आपण प्लॅनिंग बनवतो, मी यावेळेस हा अभ्यास करेल, मी असं करेल, तसं करेल, अमुक करेल, टमुक करेल, पण ऍक्शन मध्ये जर नसेल मग त्याला काही अर्थ नसतो. राईट, तर ऍक्शन खूप महत्वाची आहे आणि ऍक्शन साठीच मग मी तुम्हाला एक थोडक्यात फक्त आपल्या क्लास बद्दल थोडं माहिती सांगतो एक 5 मिनिटांमध्ये. राईट, सो आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन विथ यू, आणि या क्लासेसच्या माध्यमातून आपण काय अचीव करू शकतो या क्लासेसची थोडी एक माहिती मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. स्क्रीन शेअर करतो. राईट, तर आपण हे प्रीमियम क्लासेस इंग्लिश स्पीकिंग कोर्स प्रो या नावाने कंडक्ट करतो 3 महिन्यांसाठी, 90 दिवसांसाठी. राईट, ओके, आणि त्यामध्ये जनरली आपण काय काय कव्हर करतो ते तर मी तुम्हाला सांगितलंच, पण जनरली काय आणखी माहिती आहे क्लासेसची एक थोडक्यात माहिती देतो.
जस्ट अ मिनिट ओनली. स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतो फ्रेंड्स. स्क्रीन शेअर करताना जर स्क्रीन शेअर झालीत अँड इफ इट इज विजिबल तर एकदा सांगा फक्त कमेंट करून. टेल मी इज इट विजिबल. ओके, थँक्यू विशाल. तर आपला जो कोर्स आहे फ्रेंड्स हा आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स प्रो. आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण थोडी माहिती घेणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, माय नेम इज श्याम सर. आय एम फाउंडर ऑफ ज्ञानयुग अकॅडमी, एज्युकेटर, मेंटर, कोच. About my qualification, I have completed MA in English with B.Ed. Also, I have qualified CTET and TET exam, and I have 16 years of teaching experience in teaching field. In different schools, I have worked more than 16 years. And recently, I was working with Podar International School, Buldhana. Right? जसे मी तुम्हाला सांगितलं, आपला हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे प्रो. आणि या कोर्समध्ये जनरली वी फोकस ऑन 3 लेवल्स. 3 लेवल मध्ये आपण इंग्रजी शिकतो. दॅट इज BIA लेवल्स, बेसिक, इंटरमिडिएट अँड ऍडव्हान्स. तर बेसिक मध्ये मोस्टली वी फोकस ऑन फाउंडेशन. इंटरमिडिएट लेवल मध्ये वी इम्प्रूव्ह स्किल्स अँड फायनली इन ऍडव्हान्स लेवल वी अचीव फ्लुएन्सी. गेटिंग? येस. देन आता हा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये जनरली कोणते फीचर्स आहेत, तर आपला दररोज 1 तासाचा लाईव्ह सेशन राहणार ऑनलाईन गुगल आपल्या झूमच्या माध्यमातून. मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ दिला जातो. डेली स्पीकिंग प्रॅक्टिस आपण त्यामध्ये कव्हर करतो. कॉन्फिडन्स बिल्डिंग, पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन स्किल, ह्या वेगवेगळ्या स्किल आपण त्यामध्ये डेव्हलप करतो. दिस इज कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम ऑफ 3 मंथ्स. आणि ऍडिशनली या कोर्स सोबत आपण इतर जे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत ते सुद्धा फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि रेकॉर्डेड सेशन सुद्धा आपल्याला अवेलेबल राहतात 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. सोबतच ग्रुप डिस्कशन असेल, इंटरव्ह्यू स्किल असेल, हे सुद्धा आपण डेव्हलप करतो. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज आफ्टर कम्प्लिशन ऑफ द कोर्स वी प्रोव्हाइड यू कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट. तर ह्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. मग या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायची असेल फ्रेंड्स, तर ऍडमिशन घेण्यासाठी एक छोटीशी अमाऊंट फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. राईट? आय एम टेलिंग इन्व्हेस्ट, आय एम नॉट टेलिंग यू अबाउट द फीज. बिकॉज आज जर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगला रिटर्न्स प्रोव्हाइड करणार आहे. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुम्हाला 9960415835 या नंबरवर किंवा QR कोडच्या माध्यमातून पे करायची. स्क्रीनशॉट शेअर करायचा आम्हाला त्याचा पेमेंट झाल्याचा. आणि नंतर तुम्हाला आम्ही प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. आणि त्या प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मग आपण हे क्लासेस लाईव्ह कंडक्ट करत राहतो. एकदा का तुमचं कन्फर्मेशन झालं पेमेंटचं, तर मग आपले जे क्लासेस सुरू होतात. राईट? मग जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण यामध्ये फ्री देणार आहोत. त्या कोर्सेसमध्ये आहेत लिडरशिप स्किल, प्रेझेंटेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. या सगळे जे कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेसची फीज आहे 9,000, पण ते आपण या कोर्समध्ये फ्री मध्ये ऍड केलेले आहेत. राईट? आणि आपला जो इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे फ्रेंड्स, या स्पीकिंग कोर्सची जी फीज आहे ती आहे 12,000. 12,000 प्लस 9,000 टोटल जी अमाऊंट आहे ती आहे 21,000. पण तुम्ही वेबिनार मध्ये असल्यामुळे मी फक्त 2,250 एवढीच फीज आज चार्ज करणार आहे. गेटिंग? 2,250. राईट? म्हणजे 2,250 फी पे करायची आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं. पण हा जो लाईव्ह सेशन आहे या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही असल्यामुळे आणखी मी त्यावरती ऑफर दिलेली आहे. म्हणजे आता सध्या तुम्हाला फक्त 1,499 एवढी फी तुम्हाला पे करायची आहे. गेटिंग? आणि बघा, जर तुम्ही आता सध्या रजिस्ट्रेशन केलं किंवा आता सध्या जर फी दिली तर मग फक्त तुम्हाला किती करायची आहे माहिती आहे का? 1,499 पण नाही, तुम्हाला करायचं फक्त 999. जर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं तर किंवा आता ऍडमिशन केली तर. कारण आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस सुरू होणार आहेत 7 एप्रिल 2026.
7 एप्रिल पासून आपल्या बॅचेस सुरू होणार आहेत. म्हणजे 2 दिवसानंतर बॅचेस सुरू होतील. जर तुम्ही आता फी पे केली तर 999, नंतर केली आफ्टर द सेशन मग तुम्हाला 1499 करावे लागेल. आणखी उशीर केला कदाचित 2250, राईट. आणि ऍडमिशन लिमिटेड असतात कारण कमी विद्यार्थ्यांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची क्वालिटी प्रोव्हाइड करतो. तर आता जर तुम्ही पे केलं तर या नंबरवर तुम्ही पे करू शकता 9960415835. या नंबरवर ऑनलाईन पद्धतीने पे करायचं. पे केल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये आता चॅट बॉक्समध्ये फक्त पेड, राईट, असा एक रिप्लाय द्या म्हणजे मग तुमची ऍडमिशन कन्फर्म होईल. गेटिंग? सो इट इज ऑल अबाउट इंग्लिश स्पीकिंग कोर्स प्रीमियम बॅच, राईट. आणि मी तुम्हाला सांगतो की हा कोर्स एकदा कम्प्लीट केल्यानंतर डेफिनेटली यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर लाईफ, राईट. म्हणजे आयुष्यामध्ये खूप चांगला आपला बदल होणार, राईट. सो आय होप इट वॉज ऑल अबाउट द कोर्स. गेटिंग? आणि बघा फ्री मध्ये देऊ शकतो, गेटिंग. पण जेव्हा एखादी गोष्ट आपण सहज मिळते, फ्री मध्ये मिळते, तर त्या गोष्टीचं व्हॅल्यू राहत नाही बघा. आणि आपण बघितलं ना आपल्या देशामध्ये पण खूप सारे संत असतील, साधू असतील, त्यांना सुद्धा काहीतरी द्यावंच लागते. गेटिंग? फक्त त्यांनी त्याचं नाव वेगळं ठेवलेलं आहे, गुरुदक्षिणा, राईट, गुरुदक्षिणा. आणि ही घेण्यामागचा पर्पज फक्त हाच असतो की एक आपल्याला सिरियसनेस राहतो. येस, आय हॅव पेड. मग तो 1 रुपया असेल की 1000 रुपये असतील, जेव्हा एखादा अमाऊंट पे करून आपण एखादी वस्तू घेतो तेव्हा तिचं व्हॅल्यू राहते. गेटिंग? तर त्यासाठी ही एकदम कमी फीज आहे. किती? आता पे केले तर 999, थोड्या वेळाने जर केली तर 1499. गेटिंग? आणि याचं जर पर डे कॅल्क्युलेशन काढलं ना फ्रेंड्स, 10-11 रुपये प्रतिदिन, राईट. म्हणजे प्रतिदिन 10 ते 11 रुपये सहज आपण आपल्या पर्सनॅलिटीसाठी, आपल्या प्रोफेशनल ग्रोथसाठी सहज आपण खर्च करू शकतो, राईट. तर ज्यांना आता फीज घ्यायची आहे, पे करायची आहे, येस भारती मॅम पेड. थँक्यू भारती मॅम. येस, तुम्हाला लगेच आम्ही ज्या प्रीमियम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू. एक ऍडमिशन फॉर्म तुम्हाला दिला जाईल, राईट. आणि काही क्वेरीज असेल तर नंबर पण असतो माझा, यू कॅन कॉन्टॅक्ट विथ अस, राईट. थँक्यू. बाकीच्यांना पण एक 10 मिनिटासाठी फक्त ही ऑफर आहे. आफ्टर 10 मिनिट्स वी आर गोइंग टू वाइंड अप द सेशन, राईट. फक्त ज्यांनी फीज पे केली त्यांनी पेड टाईप करा आणि नंतर एक स्क्रीनशॉट मला शेअर करून द्याल माझ्या पर्सनल नंबरवरती. ओके? येस, राईट. ओके. आणि बघा बोलण्यासाठी तर खूप आहे पण जास्त काही बोलणार नाही. जर आपण याचं कॅल्क्युलेशन जर बघितलं ना फ्रेंड्स, 999 फीचं पर डे 10 ते 11 रुपये. एखाद्या वेळेस सहज मित्रांसोबत आपण पाणीपुरी खायला जातो ना, तिथे पण आता 20 रुपयापेक्षा जास्त चार्ज लागतो. पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी तर 10 रुपयामध्ये मिळतच नाही. गेटिंग? आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण शिकतो तर इथं इन्व्हेस्ट होते आपल्या ब्रेनवरती. आणि जास्तीत जास्त खर्च आपण ब्रेनवरती केला पाहिजे, राईट. जनरली काय होतं, आपल्या बॉडीच्या खालच्या पार्टवरती आपण जास्त खर्च करतो. चांगले कपडे, चांगली घडी, चांगला मोबाईल, चांगले शूज, इथं खर्च करतो जास्त. पण जास्त खर्च करण्याची कुठे गरज असते? ब्रेनवरती, राईट. गुड रीडर्स आर गुड लीडर्स, ऐसा बोला जाता है, सुना होगा आपने. गुड रीडर्स आर गुड लीडर्स. जे चांगलं वाचतात ते चांगले लीडर बनतात. आणि चांगलं वाचण्यासाठी कशातून? पुस्तकांतून. पुस्तकं असतील, सेशन्स असतील, ट्रेनिंग असतील, राईट, वेबिनार्स असतील. हे जेव्हा आपण करत राहतो तेव्हा अल्टिमेटली आपली इन्व्हेस्टमेंट आपल्या ब्रेनवरती होत राहते. आणि कुठंही इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा पहिली इन्व्हेस्टमेंट आपण इथंच केली पाहिजे, ब्रेनवर. गेटिंग? सो आय होप क्लासमध्ये जे आहेत, फीजचं नाव सांगितलं की मॅक्झिमम विद्यार्थी क्विट करून टाकतात लिंक, राईट. क्योंकि उनको असं वाटतं की नाही सरांनी फ्री मध्ये दिलं पाहिजे. बट या स्पर्धेच्या युगात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात, राईट, एआयच्या युगात कोणत्याच गोष्टीची मित्रांनो फ्री मध्ये अपेक्षा करू नका, राईट. इट इज माय रिक्वेस्ट अँड माय एक्सपिरियन्स, है ना. हमने भी जो कुछ सीखा होगा, आय हॅव ऑल्सो इन्व्हेस्टेड. खूप आम्ही पण इन्व्हेस्ट केलेले आहेत, राईट. कारण इन्व्हेस्टमेंट केलं तरच आपल्याला रिझल्ट मिळतो. जर आपल्याला एखाद्या आंब्याची अपेक्षा असेल की मला आंबा मिळाला पाहिजे तर सुरुवातीला आंब्याचं झाड लावावं लागेल. आय होप यू आर गेटिंग. नाही तर सर मला आंबा खायचा आहे, पण आपण जर म्हटलं की मी आंब्याचं झाड पण लावणार नाही, राईट, तर पहिले कुछ बोना पडेगा तब मिलेगा. तर इन द सेम वे
इन्व्हेस्ट केली आपल्याला काही ना काही मिळत राहते. ओके, बघा एक 10 मिनिटं आहेत शेवटचे. या 10 मिनिटांमध्ये आपण काय करू, तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर क्वेरीज विचारा, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देतो. आणि याच 10 मिनिटांमध्ये ज्यांना ऍडमिशन करायची असेल ते ऍडमिशन सुद्धा करू शकता. म्हणजे सायमल्टेनियसली आपल्या दोन गोष्टी क्लिअर होतील. आपले जे कन्फ्युजन क्वेरीज असेल त्याला पण आपल्याला सोल्युशन मिळेल, आणि ज्यांना ऍडमिशन करायचे असेल या 10 मिनिटात, तुम्ही 10 मिनिटात ऍडमिशन पण करू शकता. ओके, जर तुम्हाला आता काही क्वेरी असेल, डाऊट असेल, कन्फ्युजन असेल, यू कॅन आस्क. येस, माझा जो क्लासेससाठी नंबर दिलेला आहे तो 9921382289 आहे. परंतु जो नंबर आपल्याला पेमेंटसाठी वापरायचा तो आहे 9960415835. या नंबरवर तुम्ही पेमेंटही करू शकता आणि स्क्रीनशॉट सुद्धा शेअर करू शकता. राईट, आय हॅव शेअर्ड द नंबर इन द चॅट बॉक्स. ज्यांना पेमेंट करायचं असेल नंबर मी चॅट बॉक्स मध्ये सेंड केला. यू कॅन यूज 9960415835 नंबर टू पे ऑनलाईन. आणि बघा ऑनलाईन जर आता केलं, येस टायमिंग बघा 1 तास दररोज राहणार. संध्याकाळी टायमिंग असेल 4 ते 5. बॅचचा जो वेळ असेल ते संध्याकाळी 4 ते 5. राईट, कारण ऑलरेडी माझे ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी पॅक आहेत. माझी एक ऑलरेडी एक जी बॅच आहे ऑफलाईनची, सॉरी ऑनलाईनची, ती पण सध्या सुरू आहे. आणि ही दुसरी एक ऑनलाईनची बॅच सुरू होणार आहे. राईट, टायमिंग 4 ते 5, दररोज 1 तास, मंडे टू फ्रायडे. राईट, कुणीतरी आणखी फीस पे केली? येस, ओके, येस. बाकीचे जे आहेत क्लासमध्ये आणखी आहेत, भारती मॅमनी फी पे केली. राईट, व्हॉट अबाउट विशाल इंगळे सर, अनिता मॅम? येस, राईट. तुम्ही सध्या लवकरात लवकर पे करा म्हणजे या ऑफरचा पण तुम्हाला फायदा मिळेल. एक सॅमसंग मोबाईल आहे. येस, येस मयुरी मॅम, थँक्यू. आय हॅव पे टाइम 5 to 6 फॉर मी सर. ओके, आपण त्याबद्दल विचार करू, कारण ऑलरेडी 5 ते 6 मध्ये दुसऱ्या बॅचेस सुरू आहेत. जर काही मॅनेज करता आलं तर डेफिनेटली आय विल थिंक ऑन इट. येस, लवकरात लवकर जर केली तर यू विल गेट द बेनिफिट ऑफ दिस ऑफर. राईट, आणि बघा नंतर भविष्यामध्ये आणखी जी मी सांगितलं ना 2250, ही फीस पण मी चार्ज वाढणार आहे. हे फक्त एक समर वॅकेशन म्हणून येस ह्या बॅचेस अरेंज केलेल्या आहेत कमी कॉस्टमध्ये, स्पेशली सगळ्यांसाठीच ज्यांची इच्छा असेल इंग्रजी शिकण्यासाठी. राईट, मयुरी मॅम, त्यानंतर भारती मॅम पेमेंट आलेलं आहे. बाकीच्या ज्यांचं पेमेंट बाकी असेल लवकरात लवकर पेमेंट करा. आणि काही क्वेरी असेल, बाय द वे, जसं कुणी विचारलं सर टायमिंग काय असणार, कोणती वेळ राहणार, राईट, काही क्वेरीज असेल ते पण विचारा, म्हणजे क्वेरीज पण सॉल्व्ह होतील आणि तुम्ही ऍडमिशन सुद्धा कन्फर्म करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, हा काही जबरदस्तीचा प्रोग्राम नाहीये की आव आव आव, जबरदस्तीचा प्रोग्राम नाहीये. जिसको लगता है की येस माझ्या पर्सनॅलिटीसाठी मी हे केलं पाहिजे, माझ्या करिअर ग्रोथसाठी मी हे केलं पाहिजे, माझ्या प्रोफेशनल ग्रोथसाठी मी हे केलं पाहिजे, उसकाही वेलकम आहे. राईट, जबरदस्तीचा प्रोग्राम नाही. कोणतीच गोष्ट जबरदस्ती आपल्याला मिळत नसते. म्हणजे त्याला आपल्याला तसं कॅपेबल व्हावं लागते. गेटिंग, तर हा काही जबरदस्तीचा प्रोग्राम नाही. इच्छा असेल तर गेटिंग. ओके, सो काही क्वेरी असेल आणखी कुणाला, यू कॅन आस्क. शेवटचे आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. ज्यांनी फीस पे केली त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपले जे सेशन आहेत ते 7 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करेल. राईट, आणि ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर एक ऍडमिशन फॉर्म सुद्धा मी ऑनलाईन तुमच्याकडे शेअर करेल. तुम्हाला फक्त तो ऍडमिशन फॉर्म पण भरून द्यायचा आहे, म्हणजे माझ्याकडे तुमचा डेटा राहतो. राईट, ऍडमिशन फॉर्म भरताना किंवा काही करताना तुम्हाला काही अडचण आली असेल, आय एम अवेलेबल. राईट, कॉल करा, मेसेज करा. राईट, ओके, 24/7 आय एम अवेलेबल फॉर यू. राईट, भारती मॅम काही अडचण असेल, मयुरी मॅम,
विशाल. ओके, तर आय थिंक इट्स टाइम टू स्टॉप द सेशन. जर कोणाला काही आणखी काही क्वेरी असेल तर विचारा, अदरवाइज वी आर गोइंग टू वाइंड अप द सेशन. बघा, साधारण आपण 70 मिनिटापर्यंत सोबत आहोत है ना. हे जे सेशन आहे साधारण आता 11 वाजून 10 मिनिटं झाले. आपण 10 वाजता सुरू केलं होतं. ओके, काही क्वेरी असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून यू कॅन आस्क मी, राईट. ओके, सो शॅल वी स्टॉप नाव विथ युअर परमिशन? शुड वी क्लोज द सेशन नाव? ओके, सो विथ युअर परमिशन आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवूया. लवकरच आपले जे प्रीमियम क्लासेस आहेत ते 7 एप्रिल पासून सुरू होणार आहेत, राईट. आणि त्याच्या ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतील. ओके, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करणार. कोणता नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करायचा आहे तो नंबर पण मला एकदा सांगून ठेवा की हा नंबर ऍड करा, कारण एखाद्या वेळेस आपल्याकडे 2-2 नंबर असतात. ओके, सो विथ युअर परमिशन आय एम गोइंग टू वाइंड अप द सेशन. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही जो वेळ काढला 60 ते 70 मिनिटं, कारण सगळ्यात महत्वाचा वेळ खूप आयुष्यात असतो. 60 ते 70 मिनिटापर्यंत तुम्ही कनेक्ट होता माझ्यासोबत. I really appreciate you and I'm grateful to you all. Thank you very much. Thank you and have a nice day. Enjoy your Sunday. Thank you. Bye bye everyone.